प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपली स्टेट बोर्ड 2026च्या परीक्षेसाठीची टार्गेट सिरीज सुरू आहे। पहिल्या 4 भागांमध्ये आपण पहिल्या 8 चॅप्टर पर्यंतचे सगळे डिफरन्स पाहिले। त्या डिफरन्सचा उपयोग आपल्याला विविध प्रकारे कसा करून घेता येईल हेही मी तुम्हाला सांगितलंय। आज आपण चॅप्टर 9 पासून 16 पर्यंत जेवढे सगळे डिफरन्सेस आहेत ते सगळे डिफरन्सेस पाहणार आहोत आणि सगळ्या डिफरन्सचा आज शेवट होणार आहे आणि त्याचा तुम्हाला उपयोग होणार आहे। तर त्यामुळं वेळ न घालवता आपण सुरू करू। चॅप्टर 9 मधला जो करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर आहे तुमचा, त्यातला फरक बघा। ह्या करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर मध्ये जो फरक आहे तो तुम्हाला 3 प्रकारे विचारला जाऊ शकतो। फरक कशा कशामधला आहे तर फरक आहे पोटेन्शिओमीटर आणि व्होल्टमीटर, यातला फरक आपण पाहणार आहे। पण फरक कधी कधी तुम्हाला डायरेक्ट येऊ शकेल, डिस्टिंग्विश बिटवीन पोटेन्शिओमीटर अँड व्होल्टमीटर, किंवा हे कसं चांगलं आहे की ऍडव्हान्टेज ऑफ पोटेन्शिओमीटर ओव्हर व्होल्टमीटर, आणि असं पण येऊ शकतं की हे कसं वाईट आहे याच्यापेक्षा त्याला म्हणायचं डिसएडव्हान्टेज, म्हणजे ऍडव्हान्टेज म्हणजे फायदे आणि डिसएडव्हान्टेज म्हणजे तोटे। डिसएडव्हान्टेज ऑफ पोटेन्शिओमीटर ओव्हर व्होल्टमीटर, कसाही प्रश्न आला तरी तुम्हाला उत्तर लिहिता यायला पाहिजे। तर आपण आधी फरक आणि पोटेन्शिओमीटर कसं चांगलंय, ऍडव्हान्टेज ऑफ पोटेन्शिओमीटर ओव्हर व्होल्टमीटर हे आधी बघूया। तर मग कसं बघता येईल हे आपल्याला फरक, तर बघा अगदी शॉर्ट मध्ये आपल्याला सांगता येईल की एकतर याला डिफरन्स म्हणा किंवा ऍडव्हान्टेज ऑफ पोटेन्शिओमीटर ओव्हर व्होल्टमीटर। तर आपण प्रयोग पण केलेला आहे लॅबमध्ये आणि तिथं आपण पोटेन्शिओमीटर पण वापरलाय, व्होल्टमीटर पण वापरलाय। तर पोटेन्शिओमीटर असा भला मोठा बोर्ड असतो ज्याच्यावर 400 सेंटीमीटर म्हणजे 4 मीटर एवढ्या लांबीची वायर असते आणि पोटेन्शिओमीटर काय काय मोजतो तर तो ईएमएफ मोजतो, तो पोटेन्शियल डिफरन्स मोजतो आणि इंटरनल रेझिस्टन्स सुद्धा मोजतो। आपण कंपॅरिझन ऑफ ईएमएफ ऑफ ए 2 सेल्स बाय पोटेन्शिओमीटर असा प्रयोग केलेला आहे। इंटरनल रेझिस्टन्स ऑफ ए सेल बाय युझिंग पोटेन्शिओमीटर हा पण प्रयोग प्रॅक्टिकलला केलेला आहे। म्हणजे हा ईएमएफ मोजतो, पोटेन्शियल डिफरन्स मोजतो आणि इंटरनल रेझिस्टन्स सुद्धा मोजतो। तसं व्होल्टमीटर हा पोटेन्शियल डिफरन्स मोजतो आणि टर्मिनल व्होल्टेज ऑफ ए सेल हे पण मोजतो, पण तो ईएमएफ मोजू शकत नाही। म्हणजे महत्वाचा फरक अगदी एका वाक्यात तुम्ही लिहिला तरी चालेल। पोटेन्शिओमीटर मेजर्स ईएमएफ ऑफ ए सेल बट व्होल्टमीटर दॅट कॅनॉट मेजर ईएमएफ ऑफ ए सेल, असा शॉर्ट फरक तुम्ही लिहू शकता। त्याच्यानंतर याची अॅक्युरसी आणि सेन्सिटिव्हिटी ही खूप हाय असते, म्हणून इथे लिहायचं अॅक्युरसी ऑफ ए पोटेन्शिओमीटर, अॅक्युरसी अँड सेन्सिटिव्हिटी ऑफ ए पोटेन्शिओमीटर इज व्हेरी हाय, आणि इकडं म्हणायचं अॅक्युरसी अँड सेन्सिटिव्हिटी ऑफ ए व्होल्टमीटर इज लेस ऍज कम्पेअर टू दी पोटेन्शिओमीटर। हे याचे ऍडव्हान्टेज पण होतील आणि ते त्याचे डिफरन्स पॉइंट पण होईल। प्रश्न जसा विचारला तसं उत्तर लिहायचंय। तर आता वहीत जर हा फरक लिहून घ्यायचा असेल तर या पद्धतीने तुम्ही लिहून घेऊ शकता। आता हा प्रश्न असा विचारला जाईल, व्हॉट आर दी डिसएडव्हान्टेज ऑफ ए पोटेन्शिओमीटर ओव्हर व्होल्टमीटर, किंवा व्हॉट आर दी ऍडव्हान्टेजेस ऑफ व्होल्टमीटर ओव्हर पोटेन्शिओमीटर। समजलं? मग आता बघा तुम्ही पाहिलं की पोटेन्शिओमीटरचा बोर्ड भला मोठा असतो, त्याला खूप मोठी जागा लागते। व्होल्टमीटर मात्र एवढासा असतो, अगदी छोट्याशा जागेत कुठेही पटकन नेता येतो आणि म्हणून इट इज नॉट ए पोर्टेबल। हा पोर्टेबल नाही, मात्र हा कसा आहे, पोर्टेबल आहे। व्होल्टमीटर हा पोर्टेबल आहे आणि व्होल्टमीटर जसं डायरेक्ट रिडिंग देतो तसं पोटेन्शिओमीटर मध्ये आपण बॅलन्सिंग लेंथ मोजतो आणि मग त्याला कन्व्हर्ट करतो। म्हणून पोटेन्शिओमीटर इट डज नॉट गिव्ह दी डायरेक्ट रिडिंग आणि व्होल्टमीटर मात्र डायरेक्ट रिडिंग देतो आणि म्हणून इट गिव्स दी डायरेक्ट रिडिंग। समजलं का? किती पटकन तुम्हाला हे प्रश्न
याचं उत्तर देता येतं. आपण प्रॅक्टिकलला हे वापरतोच. कॉमन सेन्सने याचं उत्तर आपल्याला लिहिता येतं. फक्त प्रश्न मात्र नीट वाचायचा आहे. वहीत जर हा फरक लिहून घ्यायचा असेल तर या पद्धतीने तुम्ही लिहून घेऊ शकता. आता पुढचा फरक पाहायचा आहे बघा आपल्याला याच चॅप्टर मधला अॅमीटर आणि व्होल्टमीटर. तर बघूयात. जो करंट मोजतो ना तो अॅमीटर असतो, आलं लक्षात. आणि जो पोटेन्शियल डिफरन्स मोजतो ना म्हणजे व्होल्टेज मोजतो ना तो व्होल्टमीटर असतो. नावातच अर्थ आहे. अॅमीटर, अँपियर हे करंटचं युनिट आहे आणि म्हणून अॅमीटर हा करंट मोजतो आणि व्होल्टमीटर हा पोटेन्शियल डिफरन्स मोजतो. व्होल्टेज म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स मोजतो. आलं का लक्षात. आणि म्हणून पहिला फरक, इट मेजर्स करंट, इट मेजर्स पोटेन्शियल डिफरन्स. झालं का. आपल्याला दोनच पॉइंट लिहायचे. आणि जेव्हा अॅमीटर सर्किटमध्ये जोडतात ना तर तो नेहमी सेरीज मध्ये जोडतात. म्हणून अॅमीटर इज ऑलवेज कनेक्टेड इन सेरीज आणि व्होल्टमीटर इज ऑलवेज कनेक्टेड इन पॅरलल. समजलं का. झाले का दोन पॉइंट. किती सोपे आहेत. आता पुढचे याच्यावर एमसीक्यू येऊ शकतात ह्या पॉइंटवर, म्हणून आपण पुढचे पॉइंट घेणार आहे. तुमच्यासाठी एवढेच महत्वाचे आहेत. हे दोन जरी तुम्हाला आले ना लिहिता तरी भरपूर झालं. 2 मार्कासाठी 2 पॉइंट. आता मुव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर जो आहे ना तर त्याचा रेझिस्टन्स लो असतो. बघा याच्यावर एमसीक्यू येईल तुम्हाला की अॅमीटरचा आयडियल रेझिस्टन्स किती, तर याचा आयडियल रेझिस्टन्स हा 0 असतो. लक्षात ठेवा. म्हणून हा मुव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर आहे पण विथ लो रेझिस्टन्स. का तर व्ही बरोबर आय आर आणि तुम्हाला माहितीये की आय दॅट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. जर रेझिस्टन्स कमी असेल तर करंट जास्त वाहणार आहे. हा करंट मोजतो आणि मोठा करंट याने मोजावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याचा रेझिस्टन्स हा लो असला पाहिजे. कळलं का. कारण आता हाय काय, इट इज अ मुव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर विथ हाय रेझिस्टन्स. का हाय रेझिस्टन्स तर व्ही बरोबर आय आर. मग व्होल्टेज जर जास्त मोजायचं असेल तर रेझिस्टन्स सुद्धा जास्त आणि म्हणून याचा आयडियल रेझिस्टन्स हा इन्फानाइट असतो की ज्याच्यावर ऑलरेडी प्रश्न आलेला आहे. म्हणून ह्या दोघांचेही आयडियल रेझिस्टन्स लक्षात ठेवा. अॅमीटरचा 0 आणि व्होल्टमीटरचा मात्र इन्फिनिटी. समजलं का. त्याच्यानंतर हा जर तयार करायचा असेल, गॅल्व्हॅनोमीटर पासून अॅमीटर बनवायचा असेल तर त्याच्या पॅरलल मध्ये रेझिस्टन्स जोडावा लागतो. त्याला शंट असं म्हणतात. आणि म्हणून मग आता रेझिस्टन्स शंट जर स्मॉल असेल तर करंट लार्ज आहे. पाहिलं की नाही आपण इथं. आणि म्हणून मग आता याचा टोटल रेझिस्टन्स कसा काढायचा तर हे दोन एकमेकाला कसे झाले तर पॅरलल झाले. आणि दोन रेझिस्टन्स याचा जी आणि याचा यस तर रेझिस्टन्स आहे असं जर आपण म्हणलं तर दोन पॅरलल रेझिस्टन्स असतील तर मी सांगितलेलं आहे शॉर्टकट तुम्हाला. न्यूमरेटरला त्यांचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स जर काढायचा असेल, एकूण रेझिस्टन्स काढायचा असेल तर न्यूमरेटरला त्या दोन्हींचा गुणाकार आणि डिनॉमिनेटरला त्या दोन्हींची बेरीज. समजलं का. दॅट इज नथिंग बट जी बाय एन. समजलं. आणि इथे बघा आता तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स मोजायचा आहे. मग आर हा लार्ज असेल तर पोटेन्शियल डिफरन्स लार्ज असणार आहे. आणि म्हणून आपण काय करतो तर हा गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स आहे याच्या सेरीज मध्ये एक हाय रेझिस्टन्स जोडतो आणि याचा एकूण इक्विव्हॅलंट जेव्हा रेझिस्टन्स हे सेरीज मध्ये असतात तेव्हा त्याची सरळ बेरीज होते. म्हणजे रेझिस्टन्स ऑफ व्होल्टमीटर दॅट इज नथिंग बट जी प्लस एक्स या दोन्हींची सरळ बेरीज करायची. आलं का लक्षात. आणि दॅट इज नथिंग बट जी इंटू एन व्ही. समजलं का. तर या पद्धतीने हा फरक आपल्याला एक्सप्लेन करता येतो. जसा प्रश्न विचारला तसं उत्तर लिहायचं. जर लिहून घ्यायचा असेल तर ही पुस्तकातल्याच तुमचा जो फरक दिलेला आहे त्याचाच फोटो मी इथं काढून टाकलेला आहे. काळजीपूर्वक बघा आणि आपण जी स्वतःची वही बनवली आहे त्याच्यात तो लिहून काढा. आता पण खूप महत्वाचा मॅग्नेटिक मटेरियल या चॅप्टरवरचा फरक बघणार आहे.
तीन सबस्टन्स मधला कोणते कोणते? डायमॅग्नेटिक सबस्टन्स, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आणि फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. याच्यावर एक छोटासा एमसीक्यू येऊ शकतो, सीईटीला येऊ शकतो, नीटला येऊ शकतं, न्यूमरिकल्स आलं तर कसं सोडवायचं, म्हणजे सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर याच्यावरून होणार आहे. किंवा याच्या एक्झाम्पलवर जर एमसीक्यू आला किंवा एखाद्या मार्काचा व्हेरी शॉर्ट क्वेश्चन त्याच्यावर आला तर तुम्हाला सगळं लिहिता येणार आहे. फरक काळजीपूर्वक ऐका आणि नंतर लिहून काढा, कारण तुमच्या पुस्तकात 1.5-2 पानं असे खूप मोठं डिस्क्रिप्टिव्ह दिलंय, त्याला आपण असं सगळं एका छोट्याशा टेबलमध्ये फॉर्म्युलेट केलेलं आहे. मग आता बघा, आणखी तुम्हाला विचारलं तर फरक कशा कशामधला विचारतील, तर डाय आणि पॅरातला विचारतील किंवा डाय आणि फेरोतला विचारतील. का बरं असं? तर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये आहेत, फक्त त्या इथे कमी प्रमाणात आहेत आणि त्या इथे जास्त प्रमाणात आहेत. मग आता पहिली प्रॉपर्टी काय बघा, तर असा हा मॅग्नेट आहे आणि याच्या जवळ जर डायमॅग्नेटिक सबस्टन्स आपण नेला ना तर हा मॅग्नेट त्याला रिपेल करतो, दूर ढकलून देतो. आणि म्हणून when a diamagnetic substance is at the near of the bar magnet that is weakly repelled by that magnet, तो मॅग्नेट त्याला वीकली रिपेल करतो. समजलं का? तर या पद्धतीने मग पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सच्या जवळ जेव्हा आपण असं बार मॅग्नेट नेणार आहे तर हा बार मॅग्नेट त्याला अगदी वीकली अट्रॅक्ट करतो. हा काय करतो? इथं रिपेल करतो, इथं म्हटलं वीकली अट्रॅक्ट करतो. आणि जेव्हा असा बार मॅग्नेट आपण हा एन आणि एस पोल असलेला बार मॅग्नेट त्याच्या जवळ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स नेला ना तर हा स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करणार आहे. इथं वीकली अट्रॅक्ट आणि इथं स्ट्रॉंगली अट्रॅक्ट. आणि बघा, ज्यांच्यामध्ये मॅग्नेटिझम असतं असे पदार्थ आयर्न, निकेल, कोबाल्ट हे सगळे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स असतात आणि आपल्याला माहितीये की त्याला मॅग्नेट आकर्षून घेतो. आलं लक्षात? तर या पद्धतीने तुम्ही इथं स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड, इथं वीकली अट्रॅक्टेड आणि त्याच्या अपोजिट इकडं वीकली रिपेल असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. मग आता जेव्हा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण हे डायमॅग्नेटिक सबस्टन्स ठेवू ना तेव्हा यांची टेंडन्सी कुठून कुठे जाण्याची असते, तर ती स्ट्रॉंगर टू वीकर पार्ट ऑफ द फील्ड. मीन्स व्हेन diamagnetic substance is kept in a external magnetic field, they have a tendency to move from the stronger part of field to the weaker part of the field. तर SW इकडं WS असं शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं आणि मग त्याला एक्सप्लेन करायचं. मग बघा, when paramagnetic substance is kept in the external magnetic field, they have a tendency to move from weaker part to stronger part of the field. आणि यांना पण तसंच, when ferromagnetic substance is kept in external magnetic field, they have a tendency to move from weaker part of the field to the stronger part of the field. आता हा जो मुद्दा आहे ना, आता तिसरा पॉइंट जो घेणार आहे ना हा अत्यंत अत्यंत महत्वाचा आहे, तिसरा आणि चौथा. आणि तो मी तुम्हाला थोडं वेगळ्या पद्धतीने समजून सांगणार आहे की जेणेकरून तुमचं कन्फ्युजन व्हायला नको. मग त्याच्यावर एमसीक्यू येऊ द्या, नाहीतर एखादं छोटंसं 2 मार्काचं न्यूमरिकल्स येऊ द्या, तुम्हाला काही सोडवता येईल. आता ही मॅग्नेटिक काय म्हणजे काय? मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. ही काय आहे? मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी कुणाची? डायमॅग्नेटिक सबस्टन्सची. ती स्मॉल असते आणि निगेटिव्ह असते. आलं लक्षात? आणि याची पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सची मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ही स्मॉल असते आणि ती पॉझिटिव्ह असते. आणि यांची मात्र फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सची मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ही पॉझिटिव्ह तर असतेच पण ती लार्ज असते. म्हणजे 500, 600 म्हणजे 10⁻², 900 अशी. आलं लक्षात? मग आता आपण याला संख्या रेषेवर कसं लक्षात ठेवायचं, तर इथं द्यायचं 0. आपल्याला माहितीये 0च्या लेफ्ट साइडला मायनस नंबर असतात, राईट साइडला प्लस नंबर असतात. मग आता हे डायची जी ससेप्टिबिलिटी आहे ना ही डायची 0च्या इकडं घ्यायची आणि 1 पेक्षा कमी घ्यायची. बघा, डायची इथं घेतली म्हणजे ही कायम दॅट इज लेस दॅन तुमची जी काही आहे ती -1, 1 पेक्षा ती छोटी असणार आहे. समजलं का? आता इथं याची जी आहे ना ती स्मॉल पण पॉझिटिव्ह, 1 पेक्षा छोटी इथं. आता ही कायम 0च्या उजव्या साईडला घ्यायची पण 1च्या आत घ्यायची. ही कुणाची? तर पॅराची. समजलं? आणि इकडं 100 पेक्षा मोठी इथं कुठे घ्या किंवा 100 घ्या,
ही घ्या कुणाची, तर फेरोची. समजलं? आता कन्फ्युजन होईल का बाळांनो? कसं लक्षात ठेवायचं? प्यारा आणि फेरो शून्याच्या इकडे, फक्त ही 1 पेक्षा लहान आणि ही 100, 200 म्हणजे 1 पेक्षा ही मोठी. समजलं? आणि ही मात्र शून्याच्या डाव्या बाजूला म्हणजे ती निगेटिव्ह आणि स्मॉल. आता बघा रिलेटिव्ह परमिएबिलिटी म्यू आर डायमॅग्नेटिकची. आता याच्यात आणि याच्यात काय फॉर्म्युला असतो? हा फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा. खूप न्यूमरिकल्स याच्यावर येतात, सीईटीला पण येतात, रेग्युलरला पण येऊ शकतं की म्यू आर दिलं तर कायम काढायला येतं आणि कायम दिलं तर म्यू आर काढायला येतं. एक सोपं लक्षात ठेवायचं की याच्यात 1 मिळवला, हे वरती आहे ना, याच्यात 1 मिळवला की म्यू आर तयार होणार आहे. एवढं सोपं लक्षात ठेवायचं. मग रिलेटिव्ह परमिएबिलिटी ऑफ ए डायमॅग्नेटिक सबस्टन्स. आता 1 प्लस कायम, आता 1 आहे बघा आणि हे प्लस आहे. आता जर मायनस 0.1 असेल तर हे काय येणार आहे? तर ते पॉझिटिव्ह येणार आहे. हे वजा केलं, 1 पेक्षा छोटं आहे ना 1 मधून, ते वजा केलं तुम्ही. समजा हे -0.1 केलं तर हे काय येणार आहे? तर 0.9, हे 2 असले तर 0.8 अशा पद्धतीने. म्हणजे हे म्यू आर हे 1 पेक्षा छोटच येणार आहे. आलं लक्षात? पण ते पॉझिटिव्ह येणार आहे. समजलं का? 1 पेक्षा छोट पण पॉझिटिव्ह. मग आता याचे जर म्यू आर आहे ना ते इकडंच येणार आहे, इथे, पण 1 च्या आतमध्ये येणार आहे. समजलं का? हे म्यू आर कुणाचं? तर डायमॅग्नेटिकचं. समजलं? आता याची म्हणजे रिलेटिव्ह परमिएबिलिटी पॅरामॅग्नेटची. आता ही पॉझिटिव्ह आहे. समजा हे 1 आणि ती जर समजा 0.1 असती तर ही 1.1 येणार आहे. आलं लक्षात? म्हणजे ही म्यू आर दॅट इज पॉझिटिव्ह बट ग्रेटर दॅन 1. समजलं का? 1 पेक्षा मोठी. आणि याची तर मी सांगितलं, समजा 900 असेल तर ती 900 1 मिळवलं तर 1 प्लस 900 तर काय झाले? 901 झाले. कळलं? याच्याहून कसं न्यूमरिकल सोडवायचं? मग ते हे सगळे म्यू आर सगळे इथंच. आता डायची 1 च्या आत, प्याराची 1 पेक्षा मोठी आणि फेरोची 100च्या पुढे बरीच मोठी. समजलं कसं लक्षात ठेवायचं ते? मग आता काही दिलं आणि काही विचारलं तर काढता येईल का नाही? न्यूमरिकल सोडवता येतील का नाही? कन्फ्युजन टळलं का तुमचं? समजली का कन्सेप्ट चांगली तुम्हाला? आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय काय? एक्झाम्पल्स. काय काय एक्झाम्पल्स आहेत डायमॅग्नेटिकचे? कॉपर आहे, गोल्ड आहे, बिस्मथ आहे, त्याच्यानंतर मेनी मेटल्स, सिलिकॉन, ग्लास, त्याच्यानंतर वॉटर, वूड, प्लास्टिक, हे सगळे काय आहेत? डायमॅग्नेटिक सबस्टन्सचे एक्झाम्पल आहे. तुम्हाला असं आलं डॅश डॅश इज अ डायमॅग्नेटिक सबस्टन्स, तर हे सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला चांगले यायला हवेत. आलं लक्षात? मग आता पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सचे काय काय आहेत? मॅग्नेशियम आहे, लिथियम आहे, हे काय? लिथियम आहे, मोलॅब्डियम आहे, टँटॅलम आहे, सॉल्ट सच ॲज मॅग्नीज सल्फेट आहे, MnSO4, त्याच्यानंतर H2O आणि ऑक्सिजन. हे सगळे कसे आहेत? पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आहेत. आणि फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स कोण कोण आहे बघा? तर मेटल्स अँड रेअर अर्थ्स सच ॲज आयर्न, निकेल, कोबाल्ट अँड सम ट्रान्झिशन मेटल अलाइज एक्झिबिट फेरोमॅग्नेटिझम. समजलं? आता आणखी 2 मुद्दे मी तुम्हाला सांगते बघा, की ज्याच्यावर पण MCQ CET ला आलेला आहे आणि म्हणून सांगते तुम्हाला की डायमॅग्नेटिक सबस्टन्सचा आणि टेम्परेचरचा काहीच संबंध नसतो. म्हणजे याची ससेप्टिबिलिटी आणि टेम्परेचर याचाच काही संबंध नसतो. इट डज नॉट डिपेंड ऑन टेम्परेचर बट इट डज पॅरामॅग्नेटिक आपण क्युरीचा लॉ शिकलेलो आहे आणि त्याच्यामुळे इट डिपेंड्स ऑन टेम्परेचर. समजलं? आणि आणखी एक मुद्दा त्याच्यावर पण सीईटीला MCQ आलेला आहे की यांची नेट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट असते ना, तर ती नेट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट ही 0 असते, कारण यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नसतात. आलं लक्षात? यांना मात्र नेट मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट असते, त्याच्यामुळेच यांना मॅग्नेटिझम असतं आणि यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात. यांच्या पण आउटरमोस्ट शेलमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात. तर हे 2 मुद्दे सीईटी साठी तुम्हाला महत्वाचे आहेत. तर या पद्धतीने आपण असा फरक पाहिला. छानपैकी असा लिहून काढा आणि नीट लक्षात ठेवा. आता कन्फ्युजन होणार नाही याची काळजी घ्या. तर बघा, याच्या 5व्या भागामध्ये आपण चॅप्टर 9 आणि चॅप्टर 11 या दोन्ही चॅप्टर मधले जे डिफरन्स आहेत ते पाहिले.
बघा त्याच्यावर खूप सारे MCQ येऊ शकतात, छोटेसे न्यूमरिकल्स येऊ शकतात. तर त्याची तयारी चांगली करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड अपकमिंग एक्झाम. अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.